झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय। प्रेक्षकांचा आवडता शो लवकरच बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। या कार्यक्रमाचा प्रमुख चेहरा म्हणजेच डॉक्टर निलेश साबळे यांनी या शो बद्दल एबीपी माझाला मुलाखत दिली। यामध्ये त्यांनी कार्यक्रम सोडत असल्याचं सांगितलं। मुलाखतीत निलेश साबळे म्हणाले की चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम खूप लोकप्रिय ठरला आणि या कार्यक्रमाचा मी भाग होतो याचा मला फारच अभिमान आहे। निलेश साबळे यांच्या या वक्तव्यामुळे चला हवा येऊ द्या कार्यक्रम त्यांनी सोडला असल्याचे चर्चेला उधाण आलंय। दरम्यान हा कार्यक्रम जवळजवळ 10 वर्षे सक्सेसफुल चालला। हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील प्रचंड गाजणारा कार्यक्रम ठरला। पण हा कार्यक्रम सुरू होणार होता असं नाहीच। 2014ला जेव्हा लई भारी हा चित्रपट रिलीज होणार होता तेव्हा रितेश देशमुखला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक शो किंवा प्लॅटफॉर्म हवा होता। तेव्हा निलेशने एका रात्री चला हवा येऊ द्या असा कार्यक्रम एका दिवसापुरती काढला। तर झी मराठीने हा कार्यक्रम चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सुरू झाला। या कार्यक्रमात भाऊ कदम, कुशल पदरिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे यासारख्या कलाकारांसोबत सुरू झालेला हा कार्यक्रम घरोघरी हिट ठरला। या कार्यक्रमातील कलाकारांनी साकारलेल्या त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका प्रेक्षकांना आजही तितक्याच लक्षात आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि दिग्दर्शन निलेश साबळेंनी केलं। तर आता चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम चालू राहणार आहे। पण निलेश साबळे आपल्याला या कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन करताना दिसणार नाही। निलेश साबळे हा महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाचा विजेता आणि त्याने अनेक मराठी चित्रपटात सुद्धा काम केले। तर तुम्ही निलेश साबळेंना नव्या भूमिकेत पाहायला किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोबज।